केलेलं स्टुडंट्स? आपण ऑलरेडी लास्ट पिरियडमध्ये हाऊ टू फाइंड आउट कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर स्टडी केलेलं होतं. आता आपण ह्या पिरियडमध्ये हाऊ टू फाइंड आउट अ व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर या टॉपिकवरचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा व्हॉट इज फॉर्म्युला टू फाइंड अ व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर ते बघूया. तर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर बघताना आपल्याला काय बघावे लागेल की त्याने किती स्पेस, त्या सिलेंडरने किती स्पेस ऑक्युपाय केलेली आहे, बरोबर. त्याचं मेजरमेंट मीन्स व्हॉल्यूम. तर आता जर बघितला तर खाली जर ठेवलं तर हा बेस आहे त्याचा, तर बेस कुठला आहे आपला एवढा, बरोबर. सर्क्युलर पार्ट आपला हा बेस आहे. तर हा जो बेस आहे सर्क्युलर पार्ट, तर तो एक एरिया आणि प्लस किती वरच्या बाजूला तो जातोय, बरोबर. वरच्या बाजूला काय करतोय तो, एवढी हाईट, ही जी आहे तेवढी हाईट, बरोबर. तर दोन्हीचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, दॅट इज व्हॉल्यूम. जसं आपण क्युबॉइडसाठी काय केलं होतं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. आता ह्याची लेंथ आणि ब्रेथ म्हणजे त्याचं हे बेसमध्ये लेंथ ब्रेथ हे सगळं बेसमध्येच येऊन इन्क्लुडेड होतं. तर बेस हा कुठला शेप आपला सर्कल. तर सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे. काय सर्कलचा एरिया, तर पाय आर स्क्वेअर, म्हणजे बेसचा एरिया काय झाला पाय आर स्क्वेअर. आणि किती आहे हाईट, किती आहे त्याची एच. तर तसं जर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर आपण बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडरचा फॉर्म्युला काय येणार, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू बेसचा एरिया काय होता पाय आर स्क्वेअर. असे किती सर्कल आपण, जसं ह्या फॉर्म्युला कसा की आपण सपोज एक 5 रुपीजचा कॉईन ठेवला आणि 5 रुपीजच्या कॉईनवर दुसरा 5 रुपीजचा कॉईन, तिसरा, चौथा, असं जर आपण ठेवत गेलो एकावर एक, तर आपल्याला एक सिलेंड्रिकल शेप ऑब्जेक्ट दिसेल. म्हणजे जी काही शेप येणार तो कसा येणार सिलेंड्रिकल. 5 रुपीजचा कॉईन पण काय आहे सिलेंड्रिकल शेप आहे, हे लक्षात ठेवा. छोटासा म्हणजे हाईट त्याची कमी जरी असली तरी, ठीक आहे. तर असे जेव्हा आपण की हा एक सर्कल आहे, या सर्कल असे किती सर्कल आहेत, तर टोटल किती, जेवढी हाईट असेल तेवढी ना, तर किती हाईट आहे ह्याची एच, तर तेवढ्याने मल्टिप्लाय करावं लागेल, तेवढा तो काय करतोय स्पेस ऑक्युपाय करतोय. तिथं फॉर्म्युला काय झाला मग पाय आर स्क्वेअर एच. लक्षात ठेवा मिस्टेक कुठे होत आहे, हा व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज वॉट पाय आर स्क्वेअर एच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडरचा फॉर्म्युला काय होता आपला 2 पाय आर एच. तर कर्व्ड सरफेस एरिया आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. बरेच जण स्टुडंट्स काय करतात पाय आर स्क्वेअर एच हे कर्व्ड सरफेसमध्ये लिहितं, पण थोडंसं लक्षात ठेवायचं व्हॉल्यूमचं युनिट काय असतं आपलं, सेंटीमीटरमध्ये जर क्वांटिटीज दिली असेल तर आपण काय लिहितो सेंटीमीटर क्यूब, आणि ह्याच्यामध्ये दिली असेल तर आपण काय घेतो मीटरमध्ये दिली असेल तर मीटर क्यूब. तर इथं तुम्ही बघा ना आर स्क्वेअर आणि एच टोटल किती सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर, म्हणजे हे काय झालं सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे व्हॉल्यूमचा आहे. आणि दिस फॉर्म्युला पाय आर एच आहे, फक्त दोनच क्वांटिटी आहे सिंगल आर सेंटीमीटरमध्ये घेतली, एच इज ऑल्सो गिवन इन सेंटीमीटर, देन सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इट इज वॉट सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आता आपण ह्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल बघूया. तर प्रॅक्टिस सेट 16.3 मधले एक्झाम्पल्स बघूया आपण अगोदर. त्याच्या अगोदर तुम्हाला 3 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून दिलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकताय. नंतर फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इफ हाईट एच अँड रेडियस ऑफ द बेस आर गिवन ॲज फॉलो. एक एक्झाम्पल सॉल्व्ह म्हणजे तुम्हाला रेडियस दिली आणि काय दिले हाईट दिली आहे, तर तुम्ही काय फाइंड आउट करायचं आहे त्याचं व्हॉल्यूम. तर फॉर्म्युला काय आपला व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज वॉट पाय आर स्क्वेअर एच. आणि हे दोन्ही फॉर्म्युला ऑलरेडी आपण लास्ट पिरियडमध्ये स्टडी केलेले होते. मग यातलं एक एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. तर काय दिले आपल्याला आर इज इक्वल टू 2.5 मीटर अँड एच इज इक्वल टू वॉट 7 मीटर. तर व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करायचा ते बघूया. Now what is given to us, r is equal to how much, radius of a base is how much 2.5 meter and height of the cylinder किती दिली आपल्याला 7 meter. Now what is volume of a cylinder, formula बघूया. volume of a cylinder is equal to pi r square h. ठीक आहे. तर what will be the formula, इक्वल टूच्या खाली आपण इक्वल टू घेतलं तर काय येणार इथं पायची व्हॅल्यू किती 22/7 इंटू 2.5 होल स्क्वेअर इंटू 7 विच इज इक्वल टू 22/7 इंटू 25/10. आपण डेसिमल पॉईंट काढून टाकूया 10 इंटू वॉट 7. आता 7 7 काय झाला कॅन्सल झाला. तुम्ही अजून ह्याला पण डिवाइड करू शकतो आपण 5नी. नसेल करायचं तर तसंच राहू द्या. 22 इंटू 25 इंटू 25 अपॉन काय होणार हे 100 करायचं आहे आपल्याला. तर ते बघूया किती मल्टिप्लिकेशन करूया त्याचं. याचं मल्टिप्लिकेशन किती आलं आपलं 13
750 होल अपॉन किती आलं 10 × 10 100. आता आपल्याला परत डेसिमल पॉईंट लावावं लागेल इथं. तर व्हॉट विल बी 2 झिरोज आहे म्हणजे काय, डेसिमल पॉईंट कुठे येणार 1 2 इथं येणार म्हणजे आन्सर किती येणार 137.50. युनिट काय येणार आता इथं तुम्हाला दिलेली क्वांटिटी हे मीटरमध्ये आहे. therefore unit will be what meter cube. therefore volume of a cylinder is equal to what 137.50 मीटर क्यूब. तुम्ही झिरो शेवटचं नाही घेतलं तरी पण चालेल. आता सिमिलरली तुम्ही फर्स्ट क्वेश्चनमध्ये लिहिलेले 3 एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया त्याच्यामधलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. व्हॉट इज गिवन टू अस, हाऊ मच आयर्न इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर 1.4 सेंटीमीटर. बरोबर, म्हणजे आपल्याला काय दिलं की आपल्याला एक रॉड आयर्न रॉड बनवायचा, आयर्नपासून रॉड बनवायचा आहे. त्या रॉडची लेंथ दिली आहे. बरं, आता रॉड बघितलं तर सपोज आता मी इथं पेन घेतलेलं आहे. बरं, तर सपोज असा रॉड कसा असतो आयर्नचा ह्या टाईपनी असतो. बरोबर, तर तुम्हाला ह्याची लेंथ दिली आहे. रॉड कुठल्या शेपचा आहे आपल्याला सिलेंड्रिकल शेपचा रॉड असतो. बरोबर, आयर्नचा जो सळा आपण बघतो बरोबर तो कसा असतो सिलेंड्रिकल शेप असतो रॉडचा. आणि त्याची तुम्हाला लेंथ दिली आहे म्हणजे या केसमध्ये लेंथ म्हणजे तुम्हाला काय दिली आहे त्या सिलेंडरची हाईट इज गिवन टू यू. आणि तुम्हाला डायमीटर पण दिले. डायमीटर किती दिलेलं आहे 1.4 सेंटीमीटर. स्पेलिंग चुकलं इथं डायमीटरचं ते लक्षात ठेवा. डायमीटर इज हाऊ मच 1.4 सेंटीमीटर इथं ई. ठीक आहे, तर डायमीटर दिले पण आपल्याला काय हवं असतं फॉर्म्युलेमध्ये जर व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असेल हाऊ मच आयर्न इज नीडेड म्हणजे इथं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे व्हॉल्यूमच फाइंड करायचं. का तर तुम्ही मेजरमेंट फाइंड करताय की तो आयर्नचं मटेरियल किती तुम्हाला लागणार आहे. जर तुम्हाला एक रॉड बनवायचा असेल तो रॉड आपल्याला माहिती आहे रॉडचा शेप काय असतो सिलेंड्रिकल असतो. तर त्या सिलेंड्रिकल शेप रॉड बनवण्यासाठी तुम्हाला किती आयर्न लागणार आहे म्हणजेच या केसमध्ये सुद्धा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर विल बी इक्वल टू व्हॉट आयर्न नीडेड जेवढं किती आयर्न तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, तर ते फाइंड आउट करूया. आता हे एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. सेकंड एक्झाम्पल, हाऊ मच आयर्न इज नीडेड. आता गिवन काय आहे लेंथ ऑफ a rod is equal to how much 90 सेंटीमीटर. बरं, विच इज सेम एज वॉट हाईट ऑफ विच इज इक्वल टू काय आपण म्हणणार याला हाईट ऑफ सिलेंडर असं म्हणूया. बरं, विच इज इक्वल टू वॉट हाईट ऑफ सिलेंडर. नाव डायमीटर इज इक्वल टू हाऊ मच 1.4 सेंटीमीटर. therefore रेडियस ब्रॅकेटमध्ये आपण आर घेऊया रेडियससाठी इज इक्वल टू वॉट 1.4 डिवाइड बाय 2 सेंटीमीटर विच इज इक्वल टू हाऊ मच 0.7 सेंटीमीटर. क्लिअर झालं, हे रेडियस मिळालं. नाव आयर्न नीडेड इज इक्वल टू हाऊ मच व्हॉल्यूम ऑफ अ रॉड. बरोबर ना, किती आयर्न नीड होणार आहे तर आयर्न नीडेड आपल्याला फॉर्म्युला काय लिहिणार इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ अ रॉड. तर इथं लिहितानाच आपण तसं लिहूया आयर्न needed is equal to how much तर वॉल्यूम ऑफ अ कुठला शेप आहे तो सिलेंड्रिकल शेप आहे ना सिलेंड्रिकल शेप आयर्न. ओके, विच इज इक्वल टू हाऊ मच फॉर्म्युला काय आपल्याकडे पाय आर स्क्वेअर एच विच इज इक्वल टू आता व्हॅल्यूज पुटअप करूया. पायची व्हॅल्यू किती 22/7 इंटू आर स्क्वेअर मीन्स वॉट 0.7 होल स्क्वेअर इंटू 90. ओके, ब्रॅकेट ओपन करूया इंटू 0.7 इंटू 0.7 इंटू 90. तुम्हाला डायरेक्ट डिव्हिजन करता येत असेल तर करा, नसेल येत तर आपली सिम्प्लिफाय करून घेऊया. डेसिमल पॉईंट काढूया अगोदर. बरं, इथलंच हे घेतलं तर 0 गेला तर किती राहिले इथं फक्त 7/10. इथं पण किती 7/10 इंटू 90. 7 7 कॅन्सल 10 1 जा 10 9 जा 0 0 इथं कॅन्सल झाला. हा 10 तसंच राहू द्या. आता फक्त काय करायचं आहे 22 इंटू 7 इंटू 9 मल्टिप्लिकेशन करा. ते मल्टिप्लिकेशन किती येणार आपलं 1386 होल अपॉन किती 10.
आता फक्त तुम्ही इथं काय लावायचं आहे, डेसिमल पॉईंट, विच इज इक्वल टू हाऊ मच, 1 डिजिटच्या अगोदर डेसिमल पॉईंट येणार इथं 138.6 काय येणार, क्युबिक सेंटीमीटर. परत आन्सर तुम्ही बॉक्समध्ये लिहू शकतायत काय तर, आयर्न नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ 90 सेंटीमीटर अँड डायमीटर 1.4 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच, तर 138.6 cc. किंवा लिहिताना तुम्ही आन्सर असं लिहिला, देअर फॉर 138.6 क्युबिक सेंटीमीटर आयर्न इज नीडेड टू मेक अ रॉड. एवढं जरी लिहिलं खाली स्टेटमेंट तरीही चालेल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया याचं. थर्ड एक्झाम्पल बघा अगोदर आता, हाऊ मच वॉटर विल अ टँक होल्ड इफ द इंटिरियर डायमीटर ऑफ अ टँक इज 1.6 मीटर अँड इट्स डेप्थ इज 0.7 मीटर. आता ह्या केसमध्ये हाऊ मच वॉटर, बरोबर, हाऊ मच वॉटर म्हणजे परत कॅपॅसिटी फाइंड आउट करायची. आता इथं तुम्हाला टँकचा शेप दिलेला नाही, पण ही एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट आपण कशावरची करतोय, सिलेंड्रिकल शेपची, म्हणजे सिलेंडरवरची करतोय, म्हणून टँक जो असणार आहे तो पण कुठला शेपचा असणार, सिलेंड्रिकल शेप, बरोबर. तर इथं जसं रॉड आपण सिलेंड्रिकल शेप घेतला तसंच, पण एक्झाममध्ये तुम्हाला इथं क्लिअरली दिलेलं असणार, इफ अ टँक इज सिलेंड्रिकल शेप, क्युबॉइडल शेप पण असू शकतो टँकचा, मग त्यावेळेस व्हॉल्यूम कोणाचा फाइंड आउट करायचा, क्युबॉइडचा. आता इथं सिलेंड्रिकल शेप आहे म्हणून व्हॉल्यूम कशाचा फाइंड आउट करणार, सिलेंड्रिकलचा. सिलेंड्रिकल शेप टँकचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. तुम्हाला डायमीटर दिलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला रेडियस फाइंड आउट करता येईल, आणि डेप्थ म्हणजेच त्याची काय खोली, म्हणजेच ती तुम्हाला काय दिलेली, इट इज युअर हाईट, पण इथं मीटरमध्ये दिलं आहे. आणि वॉटरची कॅपॅसिटी आपण कशात मेजर करतो, नेहमी लिटरमध्ये. कशात मेजर करतो, लिटरमध्ये. म्हणजे तुम्हाला आन्सर कशात येणार, मीटर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट करणार. यू विल फाइंड व्हॉल्यूम ऑफ अ टँक अँड विच विल बी इन द युनिट कुठलं असणार तुम्हाला, मीटर क्यूब. त्याचं कन्वर्जन फक्त कशात करायचे आपल्याला, लिटरमध्ये शेवटी. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ अ टँक. आता हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल. फोर्थ एक्झाम्पल बघा जरा. What is given to you? Find the volume of a cylinder if the circumference of a cylinder is 132 centimeter and height is 25 centimeter. आता आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच. म्हणजे आपल्याला हाईट हवी असते आणि रेडियस, पण इथं तुम्हाला कुठेही रेडियस दिली नाही आहे, हाईट दिलं आहे. पण सेकंड गिवन काय तुम्हाला, सर्कमफरन्स दिला आहे ना. व्हॉट इज द सर्कमफरन्स ऑफ अ सिलेंडर, तर सर्कमफरन्स म्हणजेच त्याचा काय आहे, हा शेप कुठला आहे, सर्कल आहे, बरोबर. सर्कलच्या सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय आर. म्हणजे 2 पाय आरवरून तुम्हाला काय मिळेल, रेडियस फाइंड आउट करायची, आणि रेडियस मिळाली देन यू आर एबल टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. मग तो हे एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. आता एक्झाम्पल, तर फर्स्ट ऑफ ऑल सर्कमफरन्स ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू फॉर्म्युला काय, 2 पाय आर. देअर फॉर व्हॉट इज गिवन, सर्कमफरन्स दिलेला आहे, किती दिले आपल्याला, 132 इज इक्वल टू हाऊ मच, 2 पाय आर. देअर फॉर 132 इज इक्वल टू हाऊ मच, 2 इंटू 22/7 इंटू आर. ओके. देअर फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आर इज इक्वल टू काय म्हणणार, 7. ऑपोजिट साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशन, 132 इंटू 7 अपॉन किती, 2 इंटू 22. आता डिवाइड करू शकतो आपण, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करा. 2 1 जा 2, 6 जा 12, 2 6 जा 12. ओके. 22नी डायरेक्ट करू शकतात, किंवा तुम्ही 11नी करा अगोदर, नसेल सिम्प्लिफाय. 22नी आपल्याला माहिती आहे डायरेक्ट करता येईल. 22 1 जा 22 3 जा. देअर फॉर रेडियस इज इक्वल टू वॉट, 3 इंटू 7 किती आला आपल्याला, 21 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस आपल्याला मिळालेला आहे. अँड हाईट तर दिलेलीच आहे, हाईट किती होती आपल्याकडे, 25 सेंटीमीटर. ओके. हे गिवन आहे आपल्याला. तर नाव देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू वॉट, पाय आर स्क्वेअर एच, विच इज इक्वल टू, फक्त व्हॅल्यूज प्लेस करा, 22/7 इंटू 21 स्क्वेअर इंटू 25, which is equal to 22/7 21 इंटू 21 इंटू 25. आता फक्त 7नी 21ला डिवाइड करता येईल आपल्याला. 7 1 जा 7, 3 जा, विच इज इक्वल टू 22 इंटू 3 इंटू 21 इंटू 25, अँड विच इज इक्वल टू, जर मल्टिप्लाय केलं तुम्ही तर ह्याचा आन्सर येणार 3 4
650 युनिट काय येणार क्युबिक सेंटीमीटर. क्लिअर झाले एक्झाम्पल. म्हणजे प्रॅक्टिस सेट 16.3 मधलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे एक्झाम्पल क्लिअर झालेले. आता तुम्हाला नेक्स्ट जो टॉपिक दिलेला आहे तो बघूया आपण. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे बरोबर 16.3च्या खाली तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे ऑयलर्स फॉर्म्युला. ना व्हॉट इज ऑयलर्स फॉर्म्युला. तर ऑयलर्स हा ग्रेट मॅथमॅटिशियन होता लिओनार्ड ऑयलर. त्यांनी काय दिलेलं आहे की रिलेशन बिटवीन तर कशाचे रिलेशन दिलेले एक रिलेशन दिले एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर तो फॉर्म्युला कोणाला रिलेट करतोय तर 3 डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट्स आहे फॉर एक्झाम्पल आपण क्युबॉइड जर बघितला तर क्युबॉइडला कुठले फॅक्टर्स रिलेटेड क्युबॉइडचे तर प्रत्येक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टला काय असतो फेस असतो बरोबर. त्याचे काय असतात हे जे आहेत त्याला काय म्हणतो आपण वर्टेक्स बरोबर. आणि दुसरे दिस आर द एजेस ह्याला काय म्हणायचं एजेस. म्हणजे ह्या 3 टर्म्सला फेसिस वर्टायसिस अँड एजेस ऑफ अ सॉलिड फिगर्स जे असतात ह्या 3 टर्म्सला रिलेट करणारा हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर त्याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे. अँड दॅट फॉर्म्युला इज व्हॉट F plus V is equal to E plus 2. Now what is F, what is V and what is E. तर F कोणासाठी स्टँड करतो इथं F is for what सिम्बॉल कोणासाठी यूज केला आहे तर फेसिससाठी. V is for वर्टायसिस अँड E is for what एजेस. आता वर्टायसिस किंवा एजेस हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की आता फर्स्ट जो फिगर घेतलेली तर काय रिलेटेड आहे. जर आपण टाकले की जेवढे कुठल्याही 3 डायमेन्शनल फिगरमध्ये त्याचे फेसिसची नंबर्स ऑफ फेसिस प्लस नंबर ऑफ वर्टायसिस इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ एजेस प्लस वॉट 2. म्हणजे जर तुम्ही हा फॉर्म्युला तुम्ही व्हेरीफाय करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक टेबल दिलेला आहे तो कम्प्लीट करूया आणि व्हेरीफाय करूया की होतं आहे का हा फॉर्म्युला सॅटिस्फाईड होतं आहे का प्रत्येक फिगरसाठी. त्याच्या अगोदर तुम्हाला इथं वर्ड यूज केला ट्रायंग्युलर प्रिझम ट्रायंग्युलर पिरॅमिड पेंटागोनल पिरॅमिड हेक्झागोनल प्रिझम. तर कुठल्या डायमेन्शन आपण प्रिझम ट्रायंग्युलर प्रिझम आणि ट्रायंग्युलर पिरॅमिड याच्यामध्ये फरक काय पिरॅमिड कधी म्हणायचं आणि प्रिझम कधी म्हणायचं. ट्रायंग्युलर जो काही वर्ड हा यूज केलेला आहे बरोबर हा वर्ड कशासाठी आहे तर आपण जर प्रिझमचा विचार केला बरोबर तर प्रिझमचा विचार जर आपण करत असो तर प्रिझम आणि पिरॅमिड ह्याच्यामध्ये फरक काय तर पिरॅमिड तुम्ही बघितले बरोबर पिरॅमिड आपण जसं ह्याच्यामध्ये बनवतो की नाही दहीहंडीच्या वेळेस आपण पिरॅमिड बनवतो की नाही खाली असं वरती जात काय होत जातं तो छोटं होत जातं. म्हणजे ह्याला काय म्हणायचं जर असा शेप आला वरच्या बाजूला जाता एक पॉईंट मिळत असेल तर ह्या शेपला आपण काय म्हणायचं पिरॅमिड. लक्षात आलं का. आणि प्रिझम म्हणजे काय खाली जो बेस आहे तसाच वरती पण बेस राहतो असा बरोबर पण 3 डायमेन्शनल. मग तुम्हाला फिगरमधून मी समजून सांगते की आता ट्रायंग्युलर प्रिझम आणि ट्रायंग्युलर पिरॅमिडमधला फरक सांगते. तर बघा ट्रायंग्युलर बरोबर तर खाली काय असणार ट्रायंगल शेप असणार दोन्हीचा काय असणार आहे ट्रायंगल. आता बघा हे दोन्ही शेप खाली कसे आहेत बेसला काय हा पण बेस आहे आणि हा पण बेस आहे बरोबर हा ट्रायंगल आहे हा पण काय आहे ट्रायंगल. पण बघा प्रिझम पिरॅमिड बघितलं तर याच्यामध्ये बघा हा जर मी बेसला ठेवला असा बरोबर तर त्याचे जे 3 एजेस आहेत ह्या वर्टेक्सपासून येणारी एज या वर्टेक्सपासून येणारी एज आणि ह्या वर्टेक्सपासून येणारी एज वरती एका पॉईंटला काय होत आहेत ते इंटरसेक्ट होत आहेत बरोबर. या पॉईंटला आल्यावरती काय होत आहेत इंटरसेक्ट होत आहेत. क्लिअर झालं. तर ह्या शेपमध्ये जेव्हा येत आहे ते वरच्या बाजूला सिंगल पॉईंट आपल्याला वर्टेक्स मिळत असेल बरोबर खालून ते जेवढे एजेस आहेत शेप तोच ट्रायंग्युलर आणि वरती मात्र एका पॉईंटला त्या सगळ्या एजेस मीट करत असतील त्या वर्टेक्सपासून तर दॅट टाईप ऑफ फिगर इज सेड टू बी अ पिरॅमिड. काय म्हणायचं त्याला पिरॅमिड. आता मग प्रिझम म्हणजे काय तर हा ट्रायंग्युलरच आहे बेस काय आपला ट्रायंगल आहे त्याला जर मी खाली ठेवलं तर त्याचे पण 3 एजेस आहेत बरोबर फर्स्ट एज दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. तर ते मात्र बेसला कशी आहेत बघा हा जर खाली बघितलं तर हा किती डिग्रीचा अँगल करतोय बेसला जर असं बघितलं तर हा 90 डिग्रीचा अँगल स्ट्रेट जाणार. जसं ह्या केसमध्ये काय होत आहे ते स्लँटेड आहे आणि वरती जाऊन ते काय होत आहेत इंटरसेक्ट होत आहे. तसं या केसमध्ये मात्र हे बघा या केसमध्ये ते वरती इंटरसेक्ट होत नाही ते स्ट्रेट आहेत बरोबर परपेंडिक्युलर आहे बेसला आणि वरती पण मात्र आपल्याला तोच शेप मिळतो. तर या केसमध्ये ह्याला काय म्हणायचं ट्रायंग्युलर प्रिझम. क्लिअर झालेलं आहे प्रिझम आणि पिरॅमिड. तसंच आता हे दिले पेंटागोनल पिरॅमिड. तर नाव व्हॉट इज पेंटागोनल पिरॅमिड तर बेसला काय असणार पेंटागॉन म्हणजे किती साईड्स असणार 5 1 2 3 4 अँड 5 आणि ह्या सगळ्या ज्या एजेस आहेत किती एजेस झाल्या मग हे 5 एजेस
वरती गेल्यावर किती सिंगल पॉईंट लाईन आहे, म्हणजे हा काय झाला पिरॅमिड झाला, पेंटागोनल पिरॅमिड. आता नेक्स्ट लास्ट वन आहे हेक्झागोनल प्रिझम. ना व्हॉट इज हेक्झागोनल? हेक्झागॉन मीन्स व्हॉट, हाऊ मेनी साईड, ज्या पॉलिगॉनला किती साईड्स असतील 6 साईड्स. तर बेसला किती आहे 6 साईड्स आहे. पण आपल्याला काय दिलं इथं प्रिझम. प्रिझम मीन्स व्हॉट की त्याच्या ज्या सगळ्या एजेस आहेत ते कंटिन्यू स्ट्रेट जाणार, म्हणजे परपेंडिक्युलर असणार बेसला, आणि वरती पण आपल्याला परत काय मिळेल हेक्झागोन. तेच जर हेक्झागोनल प्रिझम असेल तर ह्या सगळ्या एजेस काय होणार परत सिंगल पॉईंटला वरती एकाच वर्टेक्सला जाऊन मीट होणार. क्लिअर झालेलं आहे पिरामिड अँड व्हॉट इज प्रिझम. फक्त त्याचे शेप्स बदलत जाणार, ट्रायंग्युलर असणार, पेंटागोनल असणार, हेक्झागोनल असणार, ऑक्टागोनल असू शकतोय. तर ह्या सगळ्या ज्या फिगर्स सॉलिड्स फिगर्स आहेत त्याच्यासाठी आपण आता ऑयलर्स फॉर्म्युला जो दिलेला आहे तो व्हेरीफाय, हाऊ टू व्हेरीफाय द ऑयलर्स फॉर्म्युला. आता फर्स्ट ऑलरेडी तुम्हाला क्यूब दिलेला आहे. क्यूबला तुम्हाला काय काय करायचं आहे, नंबर ऑफ फेसेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. आता तुम्ही करताना काय करायचं आहे, फर्स्ट नंबर लिहायचं नोटबुकमध्ये लिहिताना. हा टेबल तर तुम्ही नंतर कंप्लीट करायचंच आहे. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करताना जेव्हा आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे तर फर्स्ट आपण काय लिहिणार, कुठली फिगर दिली आपल्याला क्यूब, बरं. हां, क्यूबला काय लिहिणार आपल्याला फेसेस. फेसेस किती दिलेत आपल्याला क्यूबचे तर ते काउंट करायचे. फेसेस म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण एफ. नंतर काय एजेस लिहा. एजेससाठी आपण कुठला सिम्बॉल यूज करतोय ई. आणि वर्टायसिससाठी आपण काय सिम्बॉल यूज करणार आहे कॅपिटल व्ही. ठीक आहे, ह्या 3चे नंबर्स लिहायचे आणि नंतर त्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेरीफाय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल काय फाइंड करायचं एफ प्लस व्ही, आणि सेकंडमध्ये त्याला किती येते ती व्हॅल्यू, आणि नंतर फाइंड करायचं ई प्लस 2. या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण 1 बाय 1 बघूया की किती फेसेस आहे क्यूबला. बरं, क्यूब म्हटल्यावर किती फेसेस येणार 1 2 बरं 3 4 5 आणि 6. तर फेसेस किती आले ह्याचे 6. एजेस बघूया. एजेस म्हणजे हे जे आहेत बरोबर जिथं जॉईन करतो आपण दोन वर्टेक्सला. तर 1 2 3 4 आणि वरचे 1 2 3 4 म्हणजे 4 + 4 8 आणि खालच्या बाजूला 9 10 11 अँड 12. म्हणजे सगळे एजेस जर आपण ॲड केले तर किती झाले आपल्याला 12 एजेस. ओके. वर्टायसिस किती आहे तर काउंट करूया आपण वर्टायसिस किती. आता जर बघितलं तर 1 जे पॉईंट आहेत इंटरसेक्टिंग पॉईंट 1 2 3 4 हे झाले 4 5 6 7 आणि 8. म्हणजे वर्टायसिस पण आपल्याला किती मिळाले 8. आता एफ प्लस व्ही म्हणजे एफची व्हॅल्यू किती होती आपली 6 + 8 विच इज इक्वल टू हाऊ मच 14. त्याला काय करूया आपण 1 डिनोट करूया. सेकंड वन ई प्लस 2 ई इज हाऊ मच 12 + 2 इज इक्वल टू हाऊ मच 14. त्याला डिनोट करूया 2. सांगा बरं 1 आणि 2 मध्ये दोन्ही व्हॅल्यू काय आल्या सेम. देअरफॉर एफ प्लस व्ही इज इक्वल टू हाऊ मच ई प्लस 2. म्हणजे आपल्याला क्यूबसाठी आपण काय केलं ऑयलर्स फॉर्म्युला व्हेरीफाय केला. या पद्धतीने तुम्ही नोटबुकमध्ये प्रत्येकाचं व्हेरीफाय करायचे. आता सेकंड फिगर घेऊया. आता सिमिलरली तुम्ही क्युबॉइडचं पण करू शकता. क्यूब आणि क्युबॉइडमध्ये हे नंबर सेमच राहणार आहे. आता आपण ट्रायंग्युलर प्रिझम बघूया. ट्रायंग्युलर प्रिझम बरोबर. तर ट्रायंग्युलर प्रिझममध्ये पहिल्यांदा काय विचारलं आहे फेसेस. तर फेसेस कसं हा वरचा फेस 1 आणि खाली किती 2 बेस आणि रूफ आपण बघितले 2 फेस हे झाले. नंतर 3 4 आणि 5 बरोबर ना. किंवा तुम्ही इथं पण बघू शकताय हे ट्रायंग्युलर म्हणजे वरचा फेस आणि हा खाली बेसला 2 सेकंड फेस आणि हे तिन्ही साईड जर बघितलं रेक्टेंग्युलर साईड्स दिसतात जसे इथं दिसत आहेत रेक्टेंगल बरोबर. तर हे 3 म्हणजे 3 + 2 किती झाले टोटल फेसेस 5. नंतर वर्टायसिस विचारलं तर वर्टायसिस आपल्याला क्लिअर आहे किती वर्टायसिस आहे जिथे इंटरसेक्ट करतात एजेस 1 2 3 आणि खालच्या बाजूला 4 5 6. इथं पण दिसतंय तुम्हाला 1 2 3 4 5 6. वर्टायसिस किती आले 6. नाव एजेस हाऊ मच आता एजेस तर वरचे 3 1 2 3 सिमिलरली 4 5 6 7 8 9 म्हणजे इथं पण किती आले 9. आता तुम्ही इथं व्हेरीफाय करू शकतात व्हॉट इज एफ प्लस व्ही. तर 5 + 6 किती आला 11. याची टोटल तुम्हाला किती आली 11 आणि ई प्लस 2 मीन्स याच्यामध्ये जर तुम्ही 2 ॲड केलं +2 ॲड केलं तर किती आलं ते पण 11. देअरफॉर या केसमध्ये पण तुमचा ऑयलर फॉर्म्युला काय झाला व्हेरीफाय झाला.
ठीक आहे. इथं ऑलरेडी तुम्हाला हे प्रिझम पेंटागोनल पिरॅमिडचं पण तुम्ही आता पिरॅमिडचं एक घेऊया. ट्रायंग्युलर पिरॅमिडचं तुम्ही फाइंड आउट करा. आता पेंटागोनल पिरॅमिड तुम्ही या फिगरवरून पण फाइंड आउट करू शकतात. किती फेस आहे लक्षात ठेवायचं. पिरॅमिडला जो खालचा असतो तो एक फेस, आणि जेवढे खालचे तेवढेच किती झाले वरच्या बाजूला फेसेस जाणार. खाली किती एजेस आहेत, 5 एजेस, म्हणजे 5 फेस वरती जाणार. बरोबर आहे की नाही. 5 फेस आणि बेस एकच असतो. प्रिझममध्ये वरती पण एक असतो बरोबर ना, वरचा आणि खालचा 2 फेस मिळतात. तसं इथं खाली फक्त आपल्याला खालीच फेस मिळतो, वरच्या बाजूला कुठेही फेस नसतो, पण मात्र साईडला फेसेस दिसतात. तर इथं पेंटागॉनल आहे म्हणजे किती फेस झाले आजूबाजूचे जर बघितले आपण तर 1 2 3 4 अँड 5, आणि हे खालचं 6, म्हणजे इथं फेसेस किती झाले तुमचे 6. बरं, वर्टायसेस किती झाले ते हे खालचे किती वर्टायसेस आहेत 5, 1 2 3 4 5 प्लस वरचा एक वर्टेक्स असतो, म्हणजे इथं 5 + 1 किती झाले 6. आणि एजेस तुम्हाला ऑलरेडी दिले 10. का तर हे बघा हे 5 एजेस तर झाले पेंटागॉन असल्यामुळे, आणि प्लस तेवढेच लाईन्स वरच्या बाजूला जात आहेत तर त्याला पण 10. आता 6 + 6 इथं किती येणार 12, आणि इथं 10 + 2 12. देअरफॉर इथं पण तुमचं काय होतं आहे व्हेरीफाय होतं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही आधी टेबल कंप्लीट करा, आणि मग टेबल कंप्लीट पहिल्यांदा हे फाइंड आउट करून घ्या, आणि ते कंप्लीट झाल्यानंतर जसं आपण क्यूबचं हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय करायचे. आता या टॉपिकवर जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करून विचारायचं.